हाय हॅलो नमस्कार। खरं तर खूप दिवसांनी आजचा व्हिडिओ अपलोड करतोय, पण असो चला आज आपण जाऊया कोकणात। कोकणात म्हणजे अलिबागला। मस्त निळाशार शांत समुद्रकिनारी। पुण्यापासून अलिबाग 143 किलोमीटर आहे। आम्ही मुळशी तामिनी या मार्गे अलिबागला पोहोचलो आणि कोकणात आलोय म्हटल्यावर नारळाची झाडे दिसायला सुरुवातच झाली। सकाळी पेटपूजा करण्यासाठी आम्ही काशीद बीच जवळ असणाऱ्या माऊली खानावळ येथे थांबलो। इथले जेवण बेस्टच होते। यानंतर आम्ही आमच्या रूमकडे जायला निघालो। आमचा स्टे काशीद बीच जवळ होता। इथे राहण्यासाठी तुम्ही रिसॉर्ट किंवा होमस्टे सुद्धा बुक करू शकता। थोडा वेळ आम्ही रेस्ट केली आणि नंतर 4 ते 5 च्या दरम्यान बीच वरती आलो। इथे तुम्हाला बनाना राईड, बाईक राईड, घोडागाडी, पॅरासिलिंग अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी देखील करता येतील। पाण्यामध्ये थोडीफार मजा मस्ती करून सनसेटचा व्ह्यू एन्जॉय करून आम्ही आमच्या रूमकडे निघालो। डिनरला आम्ही फिश थाळी खाल्ली। नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही 7 वाजता बीचवर पोहोचलो। इथे येऊन थोडाफार नाश्ता केला। या काकूंच्या हातची मॅगी तर खूपच मस्त होती। गरमागरम मॅगी त्यासोबत ऑमलेट पाव याची आम्ही बीच साइडला बसून मजा घेतली। आम्ही 2 कपल्स या ट्रिपसाठी आलो होतो। सकाळची शांतता, सनराइज आणि समुद्रात पडलेली सूर्याची कोवळी किरण, त्यासोबतच लाटांचा मंद असा आवाज, बीच थेरपीच म्हणा, अगदी माइंड रिलॅक्सिंग असं होतं। अथांग असा पसरलेला हा निळाशार समुद्र पाहतच राहावं असंच जणू काही वाटत होतं। यानंतर आम्ही 10 ते 11 च्या दरम्यान रूम मधून चेकआउट केलं आणि परतीच्या प्रवासासाठी निघालो। दुपारच्या जेवणासाठी आम्ही शर्वी खानावळ येथे ब्रेक घेतला। येथील मस्ट ट्राय आयटम म्हणजे कोळंबी फ्राय। एकच नंबर अशी त्याची टेस्ट होती। नंतर आम्ही थाळीमध्ये ऑर्डर केलं सुरमई फ्राय थाळी आणि पापलेट थाळी। आम्ही दोन्ही टेस्ट केल्या। यांची टेस्ट खूपच सुंदर होती आणि तुम्ही तेलही पाहू शकताय, एकदम फ्रेश असं तेल ते यूज करतात आणि यांचा हायजीन सुद्धा खूप मेंटेन्ड होता। इथे माशाची साईज तुम्ही पाहू शकताय, फक्त पापलेटची साईज तुम्ही पहा, खूपच मोठा असं पापलेट आहे। इथे त्या ताई मासा फ्राय करत होत्या आणि त्याच्या मसाल्यांचा वास इतका खतरनाक येत होता की आम्हाला मोहच आवरत नव्हता। कधी एकदा मासा फ्राय होतोय आणि आमच्या थाळी समोर येते असं झालं होतं। फिश फ्राय होई तोपर्यंत आम्ही सोलकडीचा आस्वाद घेतला। आम्ही पुण्यात वगैरे घेतो ना, ते आम्हाला जर बघायचं पण मासा फ्रोझन सुद्धा काय खराब नाही, साईड इफेक्ट नाही। साईड इफेक्ट काय नव्हतं, ते कसं जेव्हा भेटतं म्हणजे डायरेक्ट फ्री मिळत असतात, जेव्हा ते घोडे हलतं तेव्हा ती प्रकार ते बर्फांनी निघून जातं असं होतं। ज्यासाठी आम्ही अलिबागला गेलो होतो त्या क्षणाची प्रतीक्षा संपत आली होती आणि फायनली ताट आमच्या समोर आलं। ही आहे सुरमई थाळी, ही आहे पापलेट थाळी आणि ही आहे फ्राय कोळंबी। आम्ही 1 प्लेट प्रॉन्स फ्राय खाल्लं होतं, पण आमचं मन काय भरलं नाही म्हणून आम्ही परत एकदा ऑर्डर केलं। क्या बात। हा समुद्रामध्ये दिसतो आहे तो जंजिरा किल्ला। हा आहे तामिनी घाट।
सॅटर्डे संडे आम्ही एन्जॉय करून आता पुण्यामध्ये पोहोचलो आहे. तुम्हाला या ट्रिपचे बजेट आणि शर्वी खानावळ, माऊली खानावळ यांचा ॲड्रेस तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.